धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। अजित पवारांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती दडवल्याचा मुंडेंवर आरोप आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते आहे। आता या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडे दाखल झाले। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती दडवल्याचा मुंडेंवर आरोप आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, संदीप, निश्चितच संतोष देशमुख हत्याकांडापासून धनंजय मुंडे हे आरोप वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले होते। वाल्मिकी कराडाशी निकटवर्तीय संबंध असोत किंवा नुकतंच परळी कोर्टाने त्यांना माहिती दडवल्याचा आरोप त्यांच्यावर होता, त्याबद्दल बजावलेली नोटीस असेल, या सगळ्याच विषयांमध्ये धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत। मध्यंतरीच्या काळामध्ये धनंजय मुंडेंवर एक शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे ते घरी विश्रांती करत होते। आता धनंजय मुंडे हे काही मिनिटांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले। खरं तर ही सुनियोजित भेट आहे की नाही याबद्दल कुठलीही स्पष्टता होत नाही, परंतु नेमकी ही भेट होण्यामागचं कारण काय आहे? कारण धनंजय मुंडे हे एकटे या ठिकाणी दाखल झालेले आणि सातत्यानं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना अजित पवारांकडनं मात्र राजीनामा घेण्यात आलेला नाहीये। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज धनंजय मुंडे जवळपास 1-2 आठवड्याच्या नंतर अजित पवारांना भेटायला गेलेले आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते? खऱ्या अर्थानं सातत्यानं होणारे आरोप असतील किंवा अनेक नेत्यांकडनं त्यांच्या राजीनाम्याची होत असलेली मागणी, या सगळ्याच पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडे आणि अजित पवारांची भेट यामध्ये नेमकं काय होतंय, काही यामध्ये डेव्हलपमेंट्स होत आहेत का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। संदीप, अगदी ओम, आपण बघतोय की खंडणी प्रकरण असेल किंवा एकंदरीत संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल, त्यानंतर पीक विम्यातला घोटाळ्याचं प्रकरण असेल, त्याचबरोबर नियोजन समितीच्या निधीतला प्रकार असेल किंवा कृषी साहित्य खरेदी घोटाळ्यातला सगळा प्रकार असेल, या सगळ्या आरोपांच्या घेऱ्यामध्ये धनंजय मुंडे अडकलेत आणि त्यामुळेच हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। निश्चितच स्वपक्षीय असोत किंवा भाजपतली मंडळी असोत किंवा मग विरोधक असोत, सर्वांकडूनच धनंजय मुंडे हे निशाण्यावरती आहेत। संतोष देशमुख प्रकरणानंतर एक प्रकरण धनंजय मुंडेंच्या मागे लागत गेली। कृषी साहित्य खरेदी जसा तुम्ही उल्लेख केला किंवा करुणा मुंडेंचं प्रकरण असेल, त्याबद्दल देखील कोर्टाने निर्भया दिला होता। घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात त्यांची सुनवाई देखील सुरू आहे। त्यासोबतच परळी कोर्टानं आज त्यांना एक नोटीस देखील बजावली आहे की निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी माहिती दडवली आहे। ही अशी अनेक प्रकरणं एक एक करून धनंजय मुंडेंच्या मागे लागताना दिसतात। कृषी साहित्य खरेदीमध्ये त्यांनी कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचं म्हटलं होतं, परंतु काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आणि काही दावा देखील करण्यात आला होता। त्यामुळे सातत्यानं अनेक प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे अडचणीत सापडतात असं दिसतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांचा राजीनामा व्हावा अशी मागणी देखील केली जाते। परंतु अजित पवार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष असोत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत, ही सातत्यानं राजीनाम्याच्या संदर्भात कुठलीही कारवाई करत नाहीयेत असा आरोप विरोधक करतात। त्यामुळे यामध्ये नेमकं काय घडतंय आणि मुळातच आजच्या या भेटीचं नेमकं कारण काय, या भेटीमध्ये काय चर्चा होते, काय डेव्हलपमेंट्स होत आहेत का आणि या अनुषंगानं काही पावलं उचलली जात आहेत का, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे। येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार, त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी धन्यवाद ओम, त्यामुळे काय नेमकी चर्चा होते हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। एक महत्वाची बातमी आपण बघतोय, धनंजय मुंडे हे अचानक भेटीला गेलेले आहेत अजित पवार यांच्या आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। एकीकडे कोर्टाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, तर दुसरीकडे आता अजित पवारांच्या भेटीला धनंजय मुंडे पोहोचले, त्यामुळे नेमकं या भेटीचं कारण काय याची चर्चा आता सुरू झालेली आहे।